Ave Maria, gracia plena, Dominus tecum, benedicta tu. Ave Maria, gracia plena, Dominus tecum, benedicta tu. बापाचे, पुत्राचे, पवित्र आत्म्याचे नावे आमेन. आमेन. दूताचा मरियेला संदेश. प्रभूच्या दूताने मरियेला संदेश दिला, आणि ती पवित्र आत्म्याच्या योगाने गर्भवती झाली. नमो कृपापूर्ण मरे, प्रभू तुझ्या ठाई आहे, धन्य तू स्त्रियामध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यासाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. पहा मी प्रभूची दासे आहे, तुझ्या शब्दाप्रमाणे माझ्या ठाई हो. नमो कृपापूर्ण मरे, प्रभू तुझ्या ठाई आहे, धन्य तू स्त्रियामध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिया, देवाचे माते, आम्हा पाप्यासाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आणि देवशब्द मनुष्य झाला आणि आम्हामध्ये राहिला. नमो कृपापूर्ण मरे, प्रभू तुझ्या ठाई आहे, धन्य तू स्त्रियामध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिया, देवाचे माते, आम्हा पाप्यासाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. ख्रिस्ताने दिलेल्या वचनात आम्ही पात्र व्हावे म्हणून हे पवित्र देव माते, आम्हासाठी विनंती कर. आपण प्रार्थना करूया. हे प्रभू, तुझ्या पुत्राच्या देहदानाचा संदेश दूताने आम्हाला दिला. त्याच्या दुःख सणाच्या व क्रूसाच्या द्वारे आम्हाला पुनरुत्थानाचे वैभव मिळाले. म्हणून आमची मने तुझ्या कृपेने संपन्न कर. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. प्रेषितांचा विश्वास अंगीकार. स्वर्ग आणि पृथ्वी यांचा उत्पन्न करता सर्व समर्थ परमेश्वर पिता यावर माझा विश्वास आहे. त्याचा एकुलता एक पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त यावरही माझा विश्वास आहे. तो पवित्र आत्म्याच्या योगाने गर्भी समवला, कुमारी मरेपासून जन्मला, पोंती पिलाताच्या अंमलाखाली त्याने दुःख भोगले, त्याला क्रूसावर ठेवले, तो मरण पावला, त्याला पुरले, तो अधोलोकात उतरला, तिसऱ्या दिवशी मेरळ्यांतून उठला, स्वर्गात चढला आणि सर्व समर्थ देवपित्याच्या उजवीकडे बसला आहे. तेथून तो जिवंत आणि मेलेल्यांचा न्याय करावयास पुन्हा येईल. पवित्र आत्मा, पवित्र कॅथोलिक ख्रिस्त सभा, संतांचा परस्पर संबंध, पापांची क्षमा, दयाचे पुनरुत्थान आणि अनंतकालचे जीवन यावर माझा विश्वास आहे. आमेन. आमच्या स्वर्गीय बापा, तुझे नाव पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे, आणि जसे आम्ही आमच्या अपराध करणाऱ्यांना क्षमा करतो तसे तू आमच्या अपराधांची क्षमा कर. आणि आम्हाला मोहात पडू देऊ नकोस, पण वाईटापासून आम्हाला सोडव. आमेन. नमो कृपापूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे, धन्य तू स्त्रियामध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. नमो कृपापूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे, धन्य तू स्त्रियामध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. नमो कृपापूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे, धन्य तू स्त्रियामध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. पिता, पुत्र, पवित्र आत्म्यास गौरव असो, जसा प्रारंभी तसा आता आणि सदा सर्वदा. आमेन.
गौरवाची 5 रहस्य. पहिलं रहस्य, येशूला मेलेल्यांतून तिसऱ्या दिवशी पुन्हा उठला. आमच्या स्वर्गीय बापा, तुझे नाव पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे, जसे आम्ही आमच्या अपराध करणाऱ्यांना क्षमा करीतो, तसे तू आमच्या अपराधांची क्षमा कर, आणि आम्हाला मोहात पडू देऊ नकोस, पण वाईटापासून आम्हाला सोडव. आमेन. नमो कृपापूर्ण मरे, प्रभू तुझ्या ठाई आहे, धन्य तू स्त्रियामध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. नमो कृपापूर्ण मरे, प्रभू तुझ्या ठाई आहे, धन्य तू स्त्रियामध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. नमो कृपापूर्ण मरे, प्रभू तुझ्या ठाई आहे, धन्य तू स्त्रियामध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. नमो कृपापूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे, धन्य तू स्त्रियामध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. नमो कृपापूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे, धन्य तू स्त्रियामध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. नमो कृपापूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे, धन्य तू स्त्रियामध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. नमो कृपापूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे, धन्य तू स्त्रियामध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. नमो कृपापूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे, धन्य तू स्त्रियामध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. नमो कृपापूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे, धन्य तू स्त्रियामध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. नमो कृपापूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे, धन्य तू स्त्रियामध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. पिता, पुत्र, पवित्र आत्मा यांचा गौरव असो. जसा प्रारंभी तसा आता आणि सदा सर्व काळ. आमेन. हे येशू, आमच्या पापांची क्षमा कर, पापदंडापासून आमचे रक्षण कर, सर्व मनुष्यांना आणि विशेष करून ज्यांना तुझ्या दयेची अधिक गरज आहे त्यांना स्वर्गाकडे नेणे. दुसरे गौरवाचे रहस्य, येशू 40 दिवसानंतर स्वर्गात चढला. आमच्या स्वर्गीय बापा, तुझे नाव पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे, आणि जसे आम्ही आमच्या अपराधांना क्षमा करतो, तसेच तू आमच्या अपराधांची क्षमा कर, आणि आम्हाला मोहात पडू देऊ नकोस, पण वाईटापासून आम्हाला सोडव. नमो कृपापूर्ण मरे, प्रभू तुझ्या ठाई आहे, धन्य तू स्त्रियामध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिया, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. नमो कृपापूर्ण मरे, प्रभू तुझ्या ठाई आहे, धन्य तू स्त्रियामध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. नमो कृपापूर्ण मरे, प्रभू तुझ्या ठाई आहे, धन्य तू स्त्रियामध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिया, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. नमो कृपापूर्ण मरे, प्रभू तुझ्या ठाई आहे, धन्य तू स्त्रियामध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिया, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. नमो कृपापूर्ण मरे, प्रभू तुझ्या ठाई आहे,
धन्य तू स्त्रियामध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिया देवाचे माते आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. नमो कृपापूर्ण मरे, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियामध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिया देवाचे माते आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. नमो कृपापूर्ण मरे, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियामध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिया देवाचे माते आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. नमो कृपापूर्ण मरे, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियामध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिया देवाचे माते आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. नमो कृपापूर्ण मरे, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियामध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिया देवाचे माते आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. नमो कृपापूर्ण मरे, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियामध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिया देवाचे माते आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. पिता पुत्र पवित्र आत्मा यांचा गौरव असो. जसे प्रारंभी तसे सध्या युगानुयुग. आमेन. येशू आमच्या पापांची क्षमा कर, पापदंडापासून आमचे रक्षण कर. सर्व मनुष्यांना आणि विशेष करून ज्यांना तुझ्या दयेची अधिक गरज आहे त्यांना स्वर्गाकडे ने. तिसरं गौरवाचं रहस्य, पवित्र आत्मा प्रेषितावर उतरला. आमच्या स्वर्गीय बापा, तुझे नाव पवित्र मानले जावो, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गांत तसे पृथ्वीवर तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे, आणि जसे आम्ही आमच्या अपराधांना क्षमा करीतो तसेच तू आमच्या अपराधांची क्षमा कर. आणि आम्हाला मोहात पडू देऊ नकोस, पण वाईटापासून आम्हाला सोडव. आमेन. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियामध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियामध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिया, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियामध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिया, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियामध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिया, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियामध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिया, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियामध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिया, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियामध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिया, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियामध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिया, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियामध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिया, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे.
धन्य तू स्त्रियामध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिया देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. पिता पुत्र पवित्र आत्मा यांचा गौरव असो. जसा प्रारंभी आता आणि सदा सर्वदा हो. हे माझे हे येशू, आमच्या पापांची क्षमा कर, पापदंडापासून आमचे रक्षण कर. सर्व मनुष्यांना आणि विशेष करून ज्यांना तुझ्या दयेची अधिक गरज आहे त्यांना स्वर्गाकडे ने. गौरवाचे चौथे रहस्य. पवित्र मरिया सदेह स्वर्गात घेतली गेली. आमच्या स्वर्गीय बापा, तुझे नाव पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे, जसे आम्ही आमच्या अपराध करणाऱ्यांना क्षमा करीतो तसे तू आमच्या अपराधांची क्षमा कर. आणि आम्हाला मोहात पडू देऊ नकोस, पण वाईटापासून आम्हाला सोडव. आमेन. नमो कृपापूर्ण मरे, प्रभू तुझ्या ठाई आहे, धन्य तू स्त्रियामध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. नमो कृपापूर्ण मरे, प्रभू तुझ्या ठाई आहे, धन्य तू स्त्रियामध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. नमो कृपापूर्ण मरे, प्रभू तुझ्या ठाई आहे, धन्य तू स्त्रियामध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. नमो कृपापूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे, धन्य तू स्त्रियामध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. नमो कृपापूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे, धन्य तू स्त्रियामध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. नमो कृपापूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे, धन्य तू स्त्रियामध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. नमो कृपापूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे, धन्य तू स्त्रियामध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. नमो कृपापूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे, धन्य तू स्त्रियामध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. नमो कृपापूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे, धन्य तू स्त्रियामध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. नमो कृपापूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे, धन्य तू स्त्रियामध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. पिता पुत्र पवित्र आत्मा यांचा गौरव असो. जसा प्रारंभी तसा आता आणि सदा सर्व काळ. आमेन. हे येशू, आमच्या पापांची क्षमा कर, पापदंडापासून आमचे रक्षण कर. सर्व मनुष्यांना आणि विशेष करून ज्यांना तुझ्या दयेची अधिक गरज आहे त्यांना स्वर्गाकडे नेणे. गौरवाचे पाचवं रहस्य. पवित्र मरिया स्वर्ग आणि पृथ्वीची राणी झाली. आमच्या स्वर्गीय बापा, तुझे नाव पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे, आणि जशी आम्ही आमच्या अपराधांना क्षमा करतो तसेच तू आमच्या अपराधांची क्षमा कर. आणि आम्हाला मोहात पडू देऊ नकोस, पण वाईटापासून आम्हाला सोडव. नमो कृपापूर्ण मरे, प्रभू तुझ्या ठाई आहे, धन्य तू स्त्रियामध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिया देवाचे माते, आम्हा पाप्यासाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. नमो कृपापूर्ण मरे, प्रभू तुझ्या ठाई आहे, धन्य तू स्त्रियामध्ये
आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. नमो कृपापूर्ण मरे, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियामध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. नमो कृपापूर्ण मरे, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियामध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. नमो कृपापूर्ण मरे, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियामध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. नमो कृपापूर्ण मरे, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियामध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. नमो कृपापूर्ण मरे, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियामध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. नमो कृपापूर्ण मरे, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियामध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. नमो कृपापूर्ण मरे, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियामध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. नमो कृपापूर्ण मरे, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियामध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. पिता पुत्र पवित्र आत्मा यांचा गौरव असो. जसे प्रारंभी तसे सध्या युगानुयुग. आमेन. हे येशू, आमच्या पापांची क्षमा कर, पापदंडापासून आमचे रक्षण कर. सर्व मनुष्यांना आणि विशेष करून ज्यांना तुझ्या दयेची अधिक गरज आहे त्यांना स्वर्गाकडे ने. Ave Clemen, Ave Pia, Ave Dulcis, O Maria, Ave Ave, plena gracia, O Maria. नमस्कार हे राणी, दयेचे माते, तू आमचे जीवन, आमचे माधुर्य आणि आमच्या आशा, तुला नमस्कार असो. तुझ्याकडे आम्ही निस्वार्थ झालेली एवेची मुले मोठ्याने आक्रोश करतो. तुझ्याकडे आम्ही या तुमच्या दरी शोक करीत रडत असताना सुस्कारे टाकतो. तूच तर आमची कैवारी नाहीस, म्हणून ते आपली दयेची दृष्टी आम्हाकडे लाव आणि आमच्या या देशपारीनंतर तुझ्या उदराचे आशीर्वादित फळ येशू याचे आम्हाला दर्शन घडव. हे कृपाळू, हे ममताळू, हे मधुर कुमारी मारिया. मरियेची विनंती माला. हे ईश्वरा माव दया कर, हे ईश्वरा मावर दया कर. हे ख्रिस्ता माव दया कर, हे ख्रिस्ता मावर दया कर. हे ईश्वरा माव दया कर, हे ईश्वरा मावर दया कर. हे ख्रिस्ता आमचे ऐक, हे ख्रिस्ता आमचे हे ऐक. ख्रिस्ता आमचे ऐकून घे. हे ख्रिस्ता आमचे ऐकून हे घे. देवा स्वर्गातील बापा, आम्हावर दया कर. हे देवपुत्रा जगतारका, आम्हावर दया कर. हे देवा पवित्र आत्म्या, आम्हावर दया कर. हे पवित्र त्रैक्य एकच देवा, आम्हावर दया कर. हे पवित्र मरिये, आम्हासाठी विनंती हे कर. पवित्र देव माते, आम्हासाठी विनंती कर. पवित्र कुमारीचे कुमारी, आम्हासाठी विनंती कर. ख्रिस्ताचे माते, आम्हासाठी विनंती कर. ख्रिस्त सभेचे माते, आम्हासाठी विनंती कर. दयेचे माते, आम्हासाठी विनंती कर. ईश्वर कृपेचे माते, आम्हासाठी विनंती कर. आशेचे माते, आम्हासाठी विनंती कर. अतिशुद्ध माते, आम्हासाठी विनंती कर.
अति विरक्त माते, आम्हासाठी विनंती कर. निर्दोष माते, आम्हासाठी विनंती कर. निष्कलंक माते, आम्हासाठी विनंती कर. प्रियकर माते, आम्हासाठी विनंती कर. आश्चर्यकारक माते, आम्हासाठी विनंती कर. चांगल्या मसलतीचे माते, आम्हासाठी विनंती कर. उत्पन्न कर्त्याचे माते, आम्हासाठी विनंती कर. ताणणाऱ्यांचे माते, आम्हासाठी विनंती कर. अति समजी कुमारी, आम्हासाठी विनंती कर. आदरणीय कुमारी, आम्हासाठी विनंती कर. स्तुती योग्य कुमारी, आम्हासाठी विनंती कर. शक्तिमान कुमारी, आम्हासाठी विनंती कर. दयालू कुमारी, आम्हासाठी विनंती कर. विश्वासू कुमारी, आम्हासाठी विनंती कर. नीतीच्या आरशा, आम्हासाठी विनंती कर. ज्ञानाच्या आसना, आम्हासाठी विनंती कर. आमच्या आनंदाच्या कारणा, आम्हासाठी विनंती कर. परमात्म बुद्धीच्या पात्रा, आम्हासाठी विनंती कर. सन्मानाच्या पात्रा, आम्हासाठी विनंती कर. सुभक्तीच्या उत्कृष्ट पात्रा, आम्हासाठी विनंती कर. रहस्यमय गुलाबा, आम्हासाठी विनंती कर. दाविदाच्या बुरुजा, आम्हासाठी विनंती कर. हस्तिदंती बुरुजा, आम्हासाठी विनंती कर. सोन्याच्या घरा, आम्हासाठी विनंती कर. कराराच्या कोशा, आम्हासाठी विनंती कर. स्वर्गाच्या दरवाजा, आम्हासाठी विनंती कर. सकाळच्या नक्षत्रा, आम्हासाठी विनंती कर. रोग्यांच्या आरोग्या, आम्हासाठी विनंती कर. पाप्यांच्या आश्रया, आम्हासाठी विनंती कर. विस्थापितांच्या सांत्वना, आम्हासाठी विनंती कर. दुखितांच्या सांत्वना, आम्हासाठी विनंती कर. ख्रिस्तीजनाच्या साया, आम्हासाठी विनंती कर. देवदूतांचे राणी, आम्हासाठी विनंती कर. आदिपित्रांचे राणी, आम्हासाठी विनंती कर. भविष्यवाद्यांचे राणी, आम्हासाठी विनंती कर. प्रेषितांचे राणी, आम्हासाठी विनंती कर. रक्त साक्षांचे राणी, आम्हासाठी विनंती कर. वर्तन साक्षांचे राणी, आम्हासाठी विनंती कर. कुमारीचे राणी, आम्हासाठी विनंती कर. सर्व पवित्र्यांचे राणी, आम्हासाठी विनंती कर. मूल पापावाचून संभावलेले राणी, आम्हासाठी विनंती कर. स्वर्गात सदैव नेलेली राणी, आम्हासाठी विनंती कर. पवित्र मालेची राणी, आम्हासाठी विनंती कर. कुटुंबाचे राणी, आम्हासाठी विनंती कर. शांततेची राणी, आम्हासाठी विनंती कर. जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराच्या कोकरा, आम्हाला माफ कर हे प्रभू. जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराच्या कोकरा, आमचे ऐकून घे हे प्रभू. जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराच्या कोकरा, आम्हावर दया कर हे प्रभू. आपण प्रार्थना करूया. हे परमेश्वरा, आम्हा तुझ्या सेवकांना आत्म्याचे व शरीराचे स्वास्थ्य नित्य लाभावे आणि नित्य कुमारी धन्य मरिया हिच्या प्रतापी याचनेने हल्लीच्या दुःखांतून आम्ही मुक्त व्हावे व सर्व काळचा आनंद उपभोगावा असे आम्हाला कृपादान दे. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, एका गावामध्ये एक साधू राहत होता. हा साधू अगदी साधं जीवन जगत होता. रोज सकाळी उठून तो प्रार्थना करायचा, गायन करायचा आणि अगदी वातावरण ऐकण्यासारखं असा हा वातावरण तो निर्माण करायचा. गावातली लोक त्याच्याकडे यायची, त्याच्याकडे पाहायची आणि विचार करायची की हा साधू आनंदी साधू आहे. दररोज प्रार्थना करतो, दररोज भजन करतो. आम्ही इथे तिथे देवाला शोधतो पण आम्हाला देव सापडत नाही, पण या माणसाला देव सापडतो. हा किती पवित्र माणूस आहे, चांगला माणूस आहे. एक दिवशी काही लोक त्याच्याकडे गेली आणि त्याला सांगितलं की साधू महाराज, आम्हाला तुझ्यासारखं म्हणायचं आहे. आम्ही देव शोधतो आहे पण आम्हाला देव कुठे सापडत नाही, तर तू आम्हाला संदेश दे. साधू महाराजांनी सांगितलं, काही दिवसानंतर तुम्हाला मी संदेश देईन. आणि एक दिवस हे साधू महाराज एका अंधारामध्ये काहीतरी शोधत होते. तर कोणीतरी त्यांना विचारलं की साधू महाराज तुम्ही काय शोधता? तर त्याने सांगितलं, माझी सुई हरवलेली आहे. तेव्हा ती लोकं हसली आणि त्याला बोलली की अंधारामध्ये ती बारीकशी सुई तुम्हाला कशी सापडणार?
आणि त्यामध्ये दुसरा माणूस बोलला की तुमची सुई कुठे हरवलेली आहे? तेव्हा तो बोलला की माझी सुई त्या ओटीवर हरवलेली आहे. तेव्हा सगळी लोक हसली आणि त्याला बोलली की हा वेडा माणूस आहे, सुई ओटीवर हरवलेली आहे आणि हा सुई अंधारामध्ये शोधत आहे. तेव्हा त्या साधू महाराजांनी त्यांना सांगितलं, हे तुमचं जीवन आहे, हे तुमच्या सर्वांचं जीवन आहे. तुम्ही मला म्हणता की महाराज आम्हाला देव सापडत नाही, आम्हाला देवाला शोधायचं आहे, आम्हाला चांगलं जीवन जगायचं आहे. तुम्ही देवाला अंधारामध्ये शोधत आहात, परंतु तुमचा देव हा तुमच्या अंतःकरणामध्ये आहे, हृदयामध्ये आहे. तिथे तुम्ही शोधलं पाहिजे. तुम्ही देव दुसऱ्या ठिकाणी अंधारामध्ये शोधत आहात. तुम्ही देव पैशामध्ये शोधत आहात, तुम्ही देव संपत्तीमध्ये शोधत आहात, तुम्ही देव प्रॉपर्टीमध्ये शोधत आहात, पण तुम्हाला देव सापडत नाही, कारण तुमचं संपूर्ण लक्ष त्या गोष्टीकडे आहे. तो जणू काही तुमच्या जीवनाचा अंधकार आहे, म्हणून तुम्ही देवाला ओळखू शकत नाही. देव तुमच्या अंतःकरणामध्ये आहे, त्याला तुम्ही तिथे शोधा. प्रिय बंधू भगिनींनो, आज फादर लेझली यांनी मला विषय दिलेला आहे की पवित्र मरिया अतिशुद्ध माता. पवित्र मरिया ही अतिशुद्ध माता हा विषय मला दिलेला आहे आणि त्यावर आपण मनन चिंतन करत आहोत. आपण डॉग्मामध्ये काय सांगितलेलं आहे, मोठ्या मोठ्या माणसाने काय लिहिलेलं आहे याविषयी त्यावर आपण लक्ष देणार नाहीत, पण आपण फक्त विचार करणार आहोत की या पवित्र मरियेला अतिशुद्ध माता का म्हणतात किंवा ती अतिशुद्ध माता का आहे. कारण या पवित्र मरियेने देवाला दुसऱ्या कुठे शोधलं नाही, पैशामध्ये शोधलं नाही, संपत्तीमध्ये शोधलं नाही, जमिनीमध्ये शोधलं नाही. तिने देवाला आपल्या अंतःकरणामध्ये शोधलं, आपल्या अंतःकरणामध्ये शोधलं. जेव्हा ती आपल्या अंतःकरणामध्ये देवाला शोधत होती तेव्हा तिचं अंतःकरण शुद्ध होत होतं. आणि जेव्हा तिने पवित्र मरियेने जेव्हा देवाला आपल्या अंतःकरणामध्ये शोधलं तेव्हा देवाने तिला शोधलं, देवाने तिला शोधलं आणि देवाने तिला निवडलं आणि देवाने तिला कृपापूर्ण मरिये ही पदवी दिली. प्रिय बंधू भगिनींनो, पवित्र मरिया ही अतिशुद्ध होती, म्हणून पवित्र देव बापाने तिला शोधलं आणि त्याच्या तारण कार्यामध्ये तिला सहभाग दिला. पवित्र मरियेला तारण कार्यामध्ये सहभाग दिला. पण या पवित्र मरियेने देव पाहिला होता का? देव पाहिला नाही, तिने पाहिला नव्हता. तुम्ही पाहू शकत नाही, मी पाहिला नाही, पण देवाचा अनुभव आपण आपल्या रोजच्या जीवनामध्ये घेत असतो, त्याला आपण आपल्या अंतःकरणामध्ये शोधत असतो. देवाचा शोध आपण घेतो, पण देवाला आपण पाहिलंच नाही. परंतु देवाला पाहिलेलं आहे. किंवा पूर्वीच्या लोकांनी ख्रिस्ताद्वारे किंवा ख्रिस्तामध्ये देवाला पाहिलेलं आहे, मरेमध्ये देवाला पाहिलेलं आहे. देवबापाने संपूर्ण सृष्टी निर्माण केली, मानवजात निर्माण केली आणि त्यानंतर देवाने सर्व काही त्यांना दिलं. पण पहिले आईबाप आदाम आणि एवा हे पापामध्ये पडले, त्यांचं संपूर्ण जीवन भ्रष्ट झालं. पुढची पिढीसुद्धा त्या पद्धतीनेच झाली. पण देव हा प्रेमळ, देवा दयाळू, त्यांना लोकांचं तारण करायचं होतं, म्हणून त्यांनी आपल्या स्वतःच्या पुत्राला पाठवायचं असं ठरवलं. पण पुत्राला पाठवण्यासाठी अतिशुद्ध
अशा स्त्रीची गरज होती. पण मूळ पापांपासून सगळी लोक बाधलेली होती. मूळ पापांचा कळंक सगळ्यांना लागला होता. मग परमेश्वराला, देवाला आपल्या पुत्राला जो पाठवायचं होतं ते मानवाच्या रूपाने पाठवायचं होतं. स्त्रीच्या उदरी त्याला ठेवायचं होतं. म्हणून देव शोधत होता की अशी एक स्त्री हवी होती की तिला मूळ पापांपासून अलिप्त ठेवलं. देवाने जणू काही तिला एन्व्हॉल्पमध्ये घालून ठेवलं आणि तिच्याद्वारे प्रभू येशू ख्रिस्त जो आपला तारणारा त्याचा जन्म झाला. हा जणू काही इतिहास आहे. तिला अतिशुद्ध माता आपण म्हणतो कारण तिने कोणत्याही प्रकारचं पाप केलं नव्हतं. पापाचा डाग तिला लागला नव्हता. मूळ पापाचा डाग तिला लागला नव्हता. ती देवाच्या अधीन होती. देवाच्या इच्छेप्रमाणे तिने सर्व काही केलं. देवाला तिने तिच्या अंतःकरणात शोधलं. देवाने तिला आपल्या पुत्राची माता बनण्यासाठी शोधलं आणि निवडलं. अतिशुद्ध देवासमान ती जीवन जणू काही जगली. प्रिय बंधू भगिनींनो, आपण रुद्री केलेली आहे. आपण रोज रुद्री करतो, रोज प्रार्थना करतो. पण बऱ्याच वेळेला आपण अंधारात राहत असतो. त्या अंधारामध्ये आपण देवाचा शोध करत असतो आणि आपल्याला देव सापडत नाही. कारण आपलं अंतःकरण या अंधकारमय झालेलं असते. तिथे देव नसतो, तर तिथे कधीकधी शैतान असतं. अनेक अशा मोहाला आपण बळी पडत असतो. पण पवित्र मरिया हे आपल्यासाठी आदर्श आहे. आपण तिच्यासारखे बनू शकत नाही, पण प्रयत्न करू शकतो. अतिशुद्ध आपण होऊ शकत नाही, पण शुद्ध तरी आपण होऊ शकतो आणि त्यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे. पहिली गोष्ट म्हणजे आपण प्रार्थना केली पाहिजे. आपण रोजरी करतो, आपण प्रार्थना केली पाहिजे की जेव्हा आपण प्रार्थना करतो तेव्हा आपल्या श्रद्धेमध्ये आपण देवाचा चेहरा पाहत असतो. देव आणि आपण दोघे एक होत असतो आणि जेव्हा देव आणि आपण जेव्हा एक होतो, आपल्यामध्ये जेव्हा ऐक्य निर्माण होते, तेव्हा आपलं पाऊल शुद्धतेकडे जात असते. आपण त्या देवाच्या इच्छेप्रमाणे वागण्याचा प्रयत्न करत असतो. त्याचप्रमाणे आपल्याला हे संस्कार दिलेले आहेत. ख्रिस्त शरीर दिलेलं आहे. जेव्हा आपण ख्रिस्त शरीर स्वीकारतो तेव्हा ते खरोखर ख्रिस्त आपल्या हृदयामध्ये आलेला आहे. त्याला जपण्याचा जेव्हा आपण प्रयत्न करतो तेव्हा आपण मोहांपासून दूर जात असतो. आपण चांगलं जीवन जगत असतो. आपला अनेक लग्नाचा संस्कार दिलेला आहे. जेव्हा आपण नवरा आणि बायको, पती आणि पत्नी, आपण जे वचन देतो त्याच्याशी आपण जेव्हा एकनिष्ठ राहतो, जे देवाने जोडलेलं आहे ते आपण जेव्हा तोडत नाही, त्याकडे आपण प्रयत्न करत असतो, तिथे देव आपल्यामध्ये असतो. आपलं जीवन शुद्ध होत असते. आपल्याला बायबल दिलेला आहे, देवाचा शब्द दिलेला आहे. दररोज जेव्हा आपण देवाचा शब्द वाचतो, त्यावर मननचिंतन करतो, तेव्हा आपल्या ध्यानी मनी देव असतो, वाईट गोष्टी नसतात. अशा प्रकारे आपण आपलं जीवन शुद्ध करण्याचा प्रयत्न करतो. आणि जेव्हा आपण स्वतः शुद्ध होतो, पवित्र होतो, तेव्हा आपण इतरांना पवित्र करण्याचा प्रयत्न करतो, इतरांना शुद्ध करण्याचा प्रयत्न करतो, इतरांना मदत करण्याचा प्रयत्न करतो. आणि पवित्र मरीने तेच केलं. देवावर श्रद्धा ठेवली, देवावर विश्वास ठेवला, त्याला आपल्या अंतःकरणामध्ये शोधलं आणि जेव्हा तिला देव सापडला तेव्हा तिने तो दुसऱ्याला देण्याचा प्रयत्न केला, दुसऱ्याला मदत करण्याचा तिने प्रयत्न केला. आणि नंतर शेवटी ती जी आपली आई आहे, ख्रिस्ताने दिलेली ती माता आहे, ही माता आपण सर्वांनी स्वीकारलेली आहे. अतिशुद्ध माता,
हिच्या समोर आपण येत असतो, तिची रोजरी करत असतो, अनेक ठिकाणी आपण जात असतो. आपली एकच इच्छा आहे की तिने आपली विनंती प्रभू येशू ख्रिस्ताच्या चरणाची ठेवावी. पण ती ठेवण्यासाठी, तिच्याकडे मागणी मागण्यासाठी आपण तिच्यासारखं शुद्ध होण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि त्यासाठी आपल्याला परमेश्वराने कृपा व शक्ती द्यावी म्हणून आपण विशेष प्रार्थना करूया. आमेन.